नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर एका ख्यातकीर्त अशा तरुण तडफदार आणि प्रामुख्यानं ऊर्जावान वकिलाला मी आपल्या सगळ्यांना भेटवणार आहे. आणि त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट सूरज जहांगीर चौधरी. आजच्या या 141व्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या तरुण मित्राचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. नमस्कार सूरजजी. आपल्या आजच्या संवाद कट्ट्यांच्या गप्पा गोष्टी आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचा विषय आहे उत्सवप्रिय कार्यकर्ता आणि अंगी नाना कला. तर खऱ्या अर्थानं बहुआयामी व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना जे अगदी औत्सुक्याने आपल्याला सगळ्यांना ऐकणार आहेत, तर त्यांच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न करतो की ह्या नाला कला जे आपण म्हणतो आणि कलाच खऱ्या अर्थानं, तर कशा आल्या तुमच्या या सगळ्या जीवन प्रवासामध्ये? माझे आई वडील जे आहेत, आई वडील हे त्यांच्या लहानपणापासून ते कला क्षेत्रामध्ये जे आहेत, ते एक नाचण्याचा छंद पण म्हणा, त्याच्यामध्ये कोरिओग्राफीचा छंद म्हणा, त्याच्यानंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या शाळेच्या काळापासून त्यांना खूप आवड होती आणि दोघांनी त्यांचा जो छंद आहे तो जोपासला आणि तो हळूहळू करत त्यांनी ते जसे जसे मोठे होत घेतले त्याला मोठ्या स्तरावरती त्यांनी त्यांचं प्रदर्शन करायला सुरुवात केली. तर एका प्रकारे आपण सांगू शकतात की ही जी संपूर्ण गोष्टी जे माझ्यामध्ये आता आहेत आणि आपण म्हणू की कलेबाबतीत पण आणि खेळाबाबतीत पण जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत हे मला माझ्या आई वडिलांमुळे आणि माझ्या मोठ्या भावामुळे मला मिळालेले आहे. वा, म्हणजे ते खऱ्या अर्थानं तुम्हाला घरातनंच बाळकडून मिळालं, बिलकुल म्हणायला हरकत नाही. पण ह्या संवाद कट्ट्यावर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बहुआयामी व्यक्तिमत्व, तर आपण मी पाहिलेलं आहे की आमचा हा ऊर्जावान तरुण मित्र अगदी गणपती फेस्टिवलमध्ये सुद्धा तल्लीनपणाने ढोल वाजवतो. म्हणजे ढोल वादनाची कला आपल्याकडे आहे. आणि ज्यावेळेस दुर्गोत्सव येतो, नुकताच आपण संपन्न केला, तर ह्या नवरात्र उत्सवामध्ये एक कुशल संघटक आणि संपूर्ण खानदेशामध्ये एक मोठी संख्या असलेला, म्हणजे सभासदांची संख्या असलेला नवी मित्रमंडळाचं नवरात्र उत्सव असेल, गणपती फेस्टिवल असेल, यात तुम्ही अग्रभागी असता. आणि संघटन कौशल्य हे तुमच्याकडे परंपरेनुसार आणि तो वसा आणि वारसा आपण सांगितल्याप्रमाणे अत्यंत समर्थपणे आपण चालवत आहे. तर एक लीडरशिप तुमच्याकडे कशी आली? म्हणजे बाबांपासून तुमच्याकडे आली की त्याच्यासाठी काही परिश्रम खास करून आपण घेतले? परिश्रम म्हणजे मला बाबांनी पहिल्यापासूनच हेच शिकवलेलं आहे की आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरती पाहिजे आणि आपण मातीतले माणसं जोपर्यंत राहू तोपर्यंत आपला मान असतो. आपण आपले पाय जर कधी हवेमध्ये आले की आपल्याला माणसं लगेच खाली पाडतात. खरं. तर एक अशाच प्रकारचे संस्कार मला आईवडिलांनी दिलेले आहेत. याच्या मागे एक मोठं कारण असं पण आहे की त्यांनी मला माणसांमध्ये फरक करणं शिकवलेलं नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट. मी कोणालाही अशा जाती धर्माप्रमाणे मी ओळखू शकत नाही. मी त्याला एक माणूस म्हणूनच ओळखतो. हे संस्कार मला त्या दोघांनी मला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि हे जे संघटन कौशल्य आपण जे म्हणता आहात की हे त्याच्यामुळेच माझ्यामध्ये आलेलं आहे, कारण मी सर्वांना जे पण संघटनामध्ये आहेत त्यांना मी एकाच पद्धतीने पाहतो, इक्वल मेन म्हणून किंवा इक्वल वुमेन म्हणून त्याच्यामध्ये पाहतो आणि त्याच्यामुळे सगळी जेवढी पण लोक आहेत त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती त्या पाहतो. आणि नवी पेठ मित्रमंडळामध्ये पण 30 वर्ष झाले की हे नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आणि हे माझे बाबांसोबत पियुष रावळ, दिलीपजी सोनी, अश्विन सुरतवाला, कीर्ती चोरडिया, शरद पाटील सारखे अनेक असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी ही 30 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे आणि गेल्या एक 12-13 वर्षापासून तो वारसा आमची जी सेकंड जनरेशन आहे आता या सगळ्यांची आम्ही मिळून आता त्याला पुढे घेऊन जात आहोत. म्हणजे एक कलावंत आणि कार्यकर्ता भाव मनापासून जपणारा कार्यकर्ता
तर संघटक हा सगळा प्रवास. पण याची सगळी बीजं जी आहे ती कुठेतरी रोवली गेली असतील, नंतर ती अंकुरली असतील आणि आत्तापर्यंतचा तुमचा यशस्वी प्रवास हा झालेला असेल. तर शालेय जीवनात आणि एका नामांकित पुण्याच्या फर्ग्युसन, मला वाटतं फर्ग्युसन महाविद्यालयात आपण वकिलीचं शिक्षण घेतलं. म्हणजे सध्या जवळपास 13-14 वर्षांचा हा पेशाचा, हा जो पेशा आहे वकिलीचा, म्हणजे एका बाजूला आपण वकिली करत असताना आशिलाची बाजू अत्यंत भक्कमपणानं, प्रामाणिकपणानं, निष्ठेनं आणि अभ्यासपूर्ण वृत्तीनं मांडतात आणि दुसऱ्या बाजूला सगळं हे करतात. म्हणजे आपण उत्तम वादक आहात. म्हणजे मला सांगायला आवडेल आमच्या रसिक प्रेक्षकांना की 7 वाद्य आमचा हा कार्यकर्ता आणि कलावंत भला माणूस वाजवतो. पण मला सांगा, या सगळ्या वादन कलेविषयी आपण चर्चा करतोय, तर सगळ्या वाद्यांपैकी 7 वाद्यांपैकी नेमकं कुठलं वाद्य आपण सफाईनं आणि आवडीनं वाजवतात? मला गिटार हा वाद्य मला खूप आवडतो. वा वा. वाद्यांबाबतीत मी थोडं सांगेल की लहानपणापासून मला बाबांनी, भावसार सर म्हणून होते, आपले जळगाव जिल्ह्याचे एक नामांकित तबला वादक होते, त्यांच्याकडे मी तबल्याचं प्रशिक्षण घेतलेलं. आणि मी सर्व जेवढे पण परीक्षा पण असायच्यात त्याच्यामध्ये परीक्षांमध्ये पण मी वाजवायला जायचो. इव्हन कथ्थकचे पण जे परीक्षा असायचे त्याच्यामध्ये तबला वादन करायला जायचो. त्याच्यानंतर एक पंढरपूरचे आमच्याकडे एक नालवादक आलेले होते जळगावला, तर त्यांना माझ्या बाबांनी जवळपास 2 महिने घरीच आमच्याकडे त्यांना आमंत्रित केलेलं होतं. आणि ते 2 महिन्यामध्ये पूर्ण मी आणि माझ्या भावाने, आम्ही दोघांनी पूर्ण प्रशिक्षण जे आहे नाल वाजवण्याचं, त्या वाद्याचं पूर्ण प्रशिक्षण आम्हाला त्यांच्याकडनं त्यांनी मिळालं होतं. तर बाबांचं एकच म्हणणं होतं की फक्त अभ्यासावरती फोकस न करता सगळ्या वेगवेगळ्या फील्ड्समधलं एक ज्ञान आपल्याला पाहिजे. आणि त्या गोष्टी त्यांनी जे लहानपणी आम्हाला शिकवल्या त्याच्यामधनं आम्ही आज इथपर्यंत तयार झालेलो आहोत. आणि विविध वाद्य पण जे आहेत, तर याच्यामध्ये आमचं लहान मुलांचा ऑर्केस्ट्रा होता लहानपणी, आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे भावंड जे होतो त्यांच्या त्या ऑर्केस्ट्रामध्ये खूप मोठा हातभार होता. आणि सगळी लोक आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जे वाद्य होते ते आम्ही वाजवायचो. तर याच्यात कीबोर्ड झालं, ढोलक झाली, नाल झाली, ढोल झालं, त्याच्यानंतर गिटार झालं, आणि याच्यासोबत नाल पण आहे, तबला पण आहे, कोंगो म्हणतो आपण, बोंगो एक प्रकार होता, आणि ऑक्टोपॅड एक नवीनच लहानपणी जेव्हा आम्ही छोटे होतो त्यावेळेला इंट्रोड्यूस झालेलं होतं. तर अशी ही सगळी वाद्य बाबांनी खास मुंबईहून आमच्याकरता सगळ्यांकरता आणलेली होती. आणि ती सगळी वाद्य जे आहेत ते आम्ही रोज त्याची प्रॅक्टिस 2 तास तरी त्याची करायचो. अशा पद्धतीने हे कलागुण आमच्यामध्ये आई बाबांनी आमच्यामध्ये रोवलेले आहेत. अच्छा अच्छा अच्छा. पण मला सांगा, याचा कुठेतरी जर आपल्या भूतकाळासाठी आठवणींचा अल्बम आपण ओपन केला तर असंख्य फोटो आपल्याला त्याच्यात समोर दिसतात. तर मला हा मुद्दा पुढे करायचा आहे की कॉलेज जीवन आपलं, आणि ते सुद्धा फर्ग्युसन महाविद्यालयातलं, पुण्यातलं सगळं, तर तिथले संस्कार, तिथल्या स्पर्धा, आणि त्या मुशीतनं घडलेला ॲडव्होकेट सूरज जहांगीर आज आमच्या रसिकांसमोर आहे. तर त्याबद्दल काय सांगाल, त्या आठवणी सगळ्या? कॉलेजमध्ये असताना थोडंसं कधी कधी असं व्हायचं की जळगावसारख्या शहरामधनं आलेला एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला असं एक वेगळी ट्रीटमेंट थोडीफार असायची. कारण पुण्यामधनं मुंबईमधलं असलेले मुलं जे आहेत ते थोडंसं त्यांना वेगळ्या पद्धतीने आणि नजरेने बघायचे. पण एक गावातनं आलेला मुलगा काय करू शकतो हे ज्या वेळेला एक सुरुवात त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी केली, तर मी मूटकोट कमिटी, त्याच्यानंतर कल्चरल कमिटी, स्पोर्ट्स कमिटी, स्टुडंट्स काउन्सिल, या सगळ्या काउन्सिल्स आणि कमिटीजचा हेड मी त्याच्यामध्ये झालेलो होतो. आणि मी कॉलेजला विविध स्पर्धांमध्ये, म्हणजे मूड इंडिगो म्हणा, जी IIT पवईची सगळ्यात मोठी स्पर्धा असते, त्याच्यात जवळपास 30,000 युवक युवती जे आहेत ते सहभाग घेतात, मानाची स्पर्धा असते. त्याच्यामध्ये मी माझा कॉलेजचा बँड घेऊन गेलो होतो, रागा त्याचं नाव होतं, रागा दा सोल. येस, त्यावेळेस. आणि तो बँड घेऊन गेल्यानंतर आम्ही मूड इंडिगोमध्ये आम्ही जवळपास या पूर्ण 30,000 युवक युवतींमधनं आम्ही 7 इव्हेंट्स असे होते ज्याच्यामध्ये आम्ही पारितोषिक मिळवलेले होते. आणि पहिलं लॉ कॉलेज होतं महाराष्ट्रामधलं की ज्याने मूड इंडिगोमध्ये
पारितोषिक मिळवलेले होते आणि त्यांचं कंटिंजंट लीडर मी होतो. पूर्ण टीम माझ्यासोबत होती त्यावेळेला. आणि झालं असं होतं त्यावेळेला आणखीन ज्या बाकीच्या इतर स्पर्धा आहेत, जसं पिनॅकल म्हणू आपण पुण्याची, आणि बारामतीची खूप मोठी स्पर्धा असते ज्याच्यातही 10 ते 15,000 विद्यार्थी येतात. सृजन म्हणून, सृजन फेस्टिवल म्हणतो आपण. ते सृजन फेस्टिवल आम्ही खूप गाजवलं होतं आणि ते सृजन फेस्टिवलला पण आम्ही जिंकलो होतो. तर अशा पद्धतीने हे पुणे मुंबईमधले जेवढे कल्चरल फेस्ट होते त्याच्यामध्ये एक आमच्या कॉलेजचा वाटा जो होता, आम्ही ते खूप मोठ्या प्रमाणात, माझा पण त्याच्यामध्ये हातभार त्याच्यामध्ये थोडासा होता. अशा पद्धतीने एक टीम वर्क करून मी पूर्ण इथपर्यंत कॉलेजला या लेवलपर्यंत घेऊन गेलो होतो. अच्छा, म्हणजे तेव्हापासूनच सगळे म्हणजे नेतृत्वाचे जे गुण होते ते विकसित होत गेलेले आहेत. बरं, मगाशी आपण उल्लेख केला बूट कोर्टचा. येस. तर नॅशनल लेवल, राष्ट्रीय स्तरावरची जी बूट कोर्ट स्पर्धा संपन्न झाली त्याच्यात यंगेस्ट जजिंग पॅनलवर तुम्ही जज म्हणून काम केलेलं आहे. तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे समृद्ध आणि श्रीमंत करणारा नक्कीच तो एक्सपिरियन्स आहे. मी लॉ कॉलेजला फर्ग्युसनला असताना नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज जे होते त्यांच्यासोबत आमच्या कॉलेजचे टायअप्स आम्ही केले होते. आमचं कॉलेज त्यावेळेला नवीन झालेलं होतं. फर्ग्युसन हे लॉ फॅकल्टी नवीनच ओपन झालेलं होतं. तर कनेक्शन्स नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसोबत डेव्हलप करण्याकरता मी खूप पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि आम्ही त्याच्यात यशस्वी पण झालो. आम्ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूर आणि NLSIU बेंगलुरू, जे हे भारतातले टॉप 10 लॉ कॉलेजेसमधले नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांच्यासोबत टायअप करून त्यांच्यासोबत नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन्स आणि स्पोर्ट्स फेस्ट आणि कल्चरल फेस्ट जे आहे याच्याकरता त्यांच्यासोबत टायअप केलं. तर अशा पद्धतीने हे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजशी टायअप झाल्यामुळे तिथला सगळा अभ्यास आणि तिथलं सगळ्या प्रत्येकाचं ज्ञान बघून एक माझ्यामध्ये पण खूप अभ्यासाबाबतीतची एक अजून वेगळी आपण एक म्हणतो की ऊर्जा जागृत झाली. आणि त्याच्यानंतर जी सुरुवात केली त्याच्यामध्ये मग नो टर्निंग बॅक होतं. मग इथे आल्यानंतर कमी वयामध्ये वकिली क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगला प्रतिसाद मिळाला आणि प्रतिसाद मिळाल्यानंतर इथलं जे माननीय लॉ कॉलेज आहे त्यांनी मग त्याच्यामध्ये असं विचार केला की एक माझ्यासारखा पण तरुण त्याच्यामध्ये एक योग्य वकील आहे की जो नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन्स जे आहे ते याच्यामध्ये जजिंग करायला येऊ शकतो. तर त्यांनी मग मला आमंत्रण दिलं आणि आज जवळपास 6 वर्ष झाले मी नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन्सला ॲज अन जज म्हणून पॅनलवरती आहे. अच्छा. बरं, हा वकिली पेशा करत असताना आणि तो सुद्धा या वयाच्या या टप्प्यावर असताना 13 वर्ष जवळपास, आणि वडिलांचं जरी ती परंपरा आणि तो असा चालवत असला तरी पण स्वतंत्र अभ्यास करणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये तुमची खासियत काय, म्हणजे कुठल्या पद्धतीच्या केसेस तुम्ही जास्त हँडल करतात? माझ्याकडे तर फौजदारी कामच जास्त आहेत. फौजदारी पण आहेत, फॅमिली मॅटर्स पण आहेत, त्याच्यानंतर ग्राहक मंचाचे पण मॅटर्स आहेत. फौजदारी म्हटलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. मेडिको लिगल मॅटर्स पण आहेत माझ्याकडे, जळगाव जिल्ह्यातले सगळ्यात जास्त. असे माझ्याकडे सगळे विविध प्रकारचे मॅटर्स आहेत आणि मी रोज 1 तास तरी अभ्यास करतोच. मी कितीही बिझी असलो, जरी आता माझं नवरात्रीचा इव्हेंट चालू असला तरी मी रात्री झोपण्याच्या अगोदर किमान 2 ते 3 जजमेंट वाचूनच झोपतो. अशा पद्धतीने मी कंटिन्यू सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजमेंटशी पण अपडेटेड असतो, कनेक्टेड असतो आणि रोज कमीत कमी 2 ते 3 मी लाईव्ह हिअरिंग्स बाबतीतचा पूर्ण अभ्यास करूनच मग मी ते पुरावे दाखल करायला, सायटेशन वगैरे सोपं काम नाही आहे. समुद्र आहे, लॉ फील्ड म्हणजे समुद्र आहे. खरं तुमचं आयुष्य पण कमी पडतं त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करण्याकरता. नक्की. तर अपडेटेड नाही राहिले आणि अभ्यास नाही केला तर तुम्ही वकील म्हणून कधीच टिकू शकत नाही. बरोबर आहे. हा भाग आहे. पण जीवन जगण्यासाठी कला आवश्यक आहे. म्हणजे कलेसाठी जीवन आणि जीवनासाठी कला असं आपण म्हणतो पण नेहमी. तर मला एक आठवतंय की तुम्ही मंचावर आल्यानंतर सूरमंच सुद्धा गाजवतात. म्हणजे तुम्ही गायक पण आहात. तर कुठल्या गायकाची गाणी तुम्ही गातात आणि आवडतं जास्त? मी तर माझा आवाज थोडासा भरलेला असल्या कारणाने जगजीत सिंग वगैरे आणि पंकज उधास, गझल्स वगैरे आहेत आणि तर मोहम्मद रफीचे थोडीफार जी गाणी आहेत ते मी म्हणतो. आणि गिटार घेतल्यानंतर मग
जे आमच्या काळातले जे त्यावेळेचे बँड्स होते सगळे, त्यांची मी गाणी म्हणतो. जसं युफोरिया एक बँड होता, त्याच्यानंतर सिल्क रूट एक बँड होता, त्याच्यानंतर सोनू निगम, के शान यांचे सगळ्यांचे बँड्स होते. तर त्यांची सगळी गाणी आम्ही खूप फॉलो करायचो त्यावेळेला, आणि त्यांची गाणी गायला खूप मला आवडतात. वा, अच्छा अच्छा अच्छा. जवळपास 30 वर्ष म्हणजे बाबा आधी हे सगळं संघटन करायचे आणि टीम लीड करायचे. तर आता तुमच्याकडे ते सगळं सारथ्य नेतृत्व आलेलं आहे. तर असा कुठला गालबोट वगैरे लागण्याचा प्रसंग कधी घडलाय? आजपर्यंत नाही. कारण सोपं नाही आहे सगळं मॅनेज करणं. म्हणजे योजना आखताना भान ठेवा आणि योजना राबवताना मात्र बेभान व्हा, हे खरं तुमच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. महानगरपालिकेचं प्रेम आमच्यावरती खूप आहे. आम्हाला त्यांची जी प्रशासकीय इमारत आहे, नवरात्रीचं हे सण साजरा करण्याकरता त्यांनी आम्हाला परवानगी दिली, त्यांचा मी खूप आभारी आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की बाबांसोबत आई, त्याच्यानंतर ज्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा बाबांना राहिलेला आहे, आणि माझ्यासाठी पाठिंबा म्हणून माझी बायको नेहा, असे चौघं मिळून आम्ही पूर्ण तो सण साजरा करतो. आणि त्याच्यासोबत जे मंडळातले जेवढेही कार्यकर्ते आहेत, आणि आमचे उपाध्यक्ष दिलीपजी सोनी आहेत, पियुष रावळ, कौशिक रावळ, शरदजी पांडे, त्याच्यानंतर कीर्ती चोरडिया, शरद पाटील, आणि इतर जेवढे पण चंद्रकांतजी वाणी, लोकेश वाणी, तर हे जेवढे पण लोक आहेत, या लोकांनी या मंडळाकरता खूप दिलेलं आहे, आणि यांनी मला पण खूप साथ दिलेली आहे. आणि त्यांच्या साथीमुळे आम्ही इथपर्यंत आता पोहोचलेलो आहोत की आज जवळपास 1,500 लोकांचा समूह आमच्याकडे खेळायला येतो. आणि जे खेळायला येतात ते पारंपरिक वेशभूषेमध्येच येतात खेळायला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर पारंपरिक वेशभूषेचा आमच्याकडे थोडंसं एक नियम आम्ही ठेवलेला आहे. कारण की सण जर साजरा करायचा आहे तर ते परंपरेनुसार केलं तर ते एक खूप सुंदररित्या दिसतं. तर आज ज्या वेळेला 1000 ते 1,500 लोक खेळताना पारंपरिक वेशभूषेमध्ये दिसतात, तर ते नक्कीच डोळ्यांना पण आनंद देतं, मनाला पण आनंद देतं, आणि विचारांना पण आनंद देतं. आणि त्याच्यामुळे बघणाऱ्यांची पण जी लाट आहे खूप मोठ्या प्रमाणात, ती नवी पेठ मित्र मंडळावरती प्रेम त्यांचं खूप आहे. दररोज जवळपास 3 ते 4 हजार पब्लिक जी आहे ती आमचं खेळ जे आहे सादर करतात. जेवढे पण युवक युवती आहे त्यांना बघायला येतात. आमच्याकडे 4 वर्षापासूनची मुलगी किंवा मुलगा पासून ते 60-70 वर्षापर्यंतचे सगळी खेळतात, सगळी. आणि ही सगळी लोक 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात की त्यांना नवी पेठ मित्र मंडळामध्येच खेळायचं आहे. तर कितीही मोठे बक्षिसं ठेवले तरी ते जात नाही, कारण त्यांना जो आनंद मनापासून त्यांना जे इथे नवी पेठेमध्ये मिळतं, ते म्हणजे आम्ही त्यांचे आभारी आहोत खरं अर्थाने, की ते जे आम्हाला साथ देतात त्याच्यामुळेच आमचा कार्यक्रम जो आहे तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. की हा तुमचा जे नम्रपणा आहे तो आपण म्हणजे फॉलोअर्सला सुद्धा सोबत घेऊन चालतात, आणि हे उत्तम नेतृत्वाचं हे लक्षण आहे असं मला वाटतं. एकीकडे आपण म्हणजे संघटक म्हणून काम करतात, लिडरशिप करतात उत्तमपैकी वेगवेगळ्या उत्सवातली वगैरे वगैरे, आणि असं असताना क्रीडांगणं सुद्धा दुसऱ्या बाजूला आपण गाजवलेली आहेत. तर मला माहिती आहे की तुम्ही सिलेक्टर पण आहात क्रिकेटच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर, आणि एक यंगेस्ट क्रिकेटपटू म्हणून सुद्धा राज्य लेवलच्या टीममध्ये तुमचा सहभाग झाला होता. तर हे सगळं गणित कसं जमवतात भाऊ? क्रीडा आणि याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बाबांनी आणि आईने दोघांनी मला तयार पहिल्यापासून केलं, मला पण आणि माझ्या मोठ्या भावाला पण. अच्छा अच्छा. तर मी तर म्हणेल की माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा चांगला म्युझिशियन आणि क्रिकेटर आहे. हा, पण तो इंजिनिअरिंगमुळे तो फॉरेन कंट्रीला गेल्यामुळे US ला आहे आता सध्या स्थायिक. त्याची साथ मिळाली असती तर आम्ही दोघं चार लागले एका पद्धतीने आम्ही म्युझिशियनच झालो असतो, अशी पण गोष्ट असते. क्रीडा क्षेत्रामध्ये मी लहानपणापासून खूप मेहनत घेतली. मी सुरुवातीला अंडर 14 त्यावेळेला असं व्हायचं की जळगाव जिल्हा हा रेकॉग्नाइज्ड नव्हता. महाराष्ट्राच्या टीममध्ये जर खेळायचं असेल तर हा जिल्हा म्हणून रेकॉग्नाइज्ड नव्हता. आपण नाशिक झोनच्या अंडरमध्ये यायचो. तर आपल्याला पहिले जळगाव जिल्ह्यामध्ये इथे 100 मुलांमधनं सिलेक्शन ट्रायलमध्ये पास झाल्यानंतर टॉप 30, मग मॅचेस, मग त्याच्यातनं टॉप 5 मध्ये आलो की मग इथून नाशिकला जावं लागायचं. मग तिथे मॅचेस खेळावे लागायचे. तिथून टॉप 50 मधनं
टॉप 30मध्ये येऊन त्यांच्या टॉप 15मध्ये यावं लागायचं. तिथून मग महाराष्ट्रामधनं आलेले सगळी पोरं जेवढी होती ती पुण्याला आम्ही नेहरू स्टेडियमला जायचो. तिथे आमचे सिलेक्शन ट्रायल्स व्हायचे आणि तिथे असणाऱ्या जवळपास 100 टॉपचे जे महाराष्ट्राचे खेळाडू असायचे त्याच्यातनं 70मधनं 50मधनं 35 आणि 35मधनं मग 20 आणि 20मधनं मग 16. बरं बरं बरं. ती एवढी मोठी जर्नी व्हायची की आम्ही जवळपास 3 महिने या सगळ्या कालावधी म्हणजे याला लागायचा आणि याच्यातनं आम्ही तयार होत गेलो आणि मेहनत आम्ही दिवस रात्र करायचो. तर मी पहिला होतो जो या पूर्ण सिलेक्शन प्रोसेसमधनं जाऊन मी पहिले 4दा रिजेक्ट पण झालो, मला नाही केलेलं सिलेक्ट. मग अंडर 14च्या मग शेवटी 5व्यांदा मला माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं आणि मी म्हणेल ऋषिकेश कानेटकरचे जे वडील आहेत तर प्रॅक्टिस मॅचेस जे होते त्याच्यामध्ये मी ऋषिकेश कानेटकरची विकेट 2 वेळा काढली 2 प्रॅक्टिस मॅचेसमध्ये, मी अंडर 14चा खेळाडू असताना. तर त्यांचं माझ्यावरती विशेष प्रेम त्यावेळेला होतं आणि मला भरपूर लोकांनी तिथे साथ दिली आणि त्याच्यामुळे मी एक जळगावचा पहिला खेळाडू होतो की जो अंडर 14, अंडर 16 आणि 17 करता महाराष्ट्राकडनं रिप्रेझेंट करायला गेलो. यंगेस्ट. आणि महत्त्वाची गोष्ट जे आता मोटेरा स्टेडियम आहे जिथे वर्ल्ड कपचं फायनल होणार आहे त्याच ग्राउंडवरती मी महाराष्ट्राला सौराष्ट्राच्या विरोधात जिंकून दिलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि असं करत करत मग मी रोटरीकडे पण वळलो खेळायला, वकिली क्षेत्रामध्ये पण. बिलकुल. क्रिकेटिंग करिअर आणि रोटो स्पोर्ट्सच्या बाबतीत एक फाउंडर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर तिकडं पण यंगेस्ट प्रेसिडेंट तुम्ही होतात मला वाटतं 17-18. तर कुठला तो क्लब आणि कसं तो प्रवास आहे थोडक्यात सांगा बरं. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टमध्ये मला 2012मध्ये डॉक्टर राजेश पाटील यांनी इंट्रोड्यूस केलेलं होतं आणि लगेचच त्याच्यामध्ये मी सामाजिक कार्यामध्ये आम्ही पहिल्यापासूनच आईवडिलांमुळे अग्रेसर असल्याने आम्ही कामकाज आमचं सुरू केलं आणि हळूहळू करत एक असं ठरलं की दरवेळेला स्पर्धा जी रोटरीची पण होते ही नाशिक आणि नागपूरमध्येच का बरं व्हावी, आपण जळगावमध्ये पण करू, जळगावच्या पण लोकांमध्ये पोटेन्शियल आहे. नक्कीच. तर जळगावच्या लोकांनी पण अशा पद्धतीची स्पर्धा जे आहे त्याचं आयोजन करायला पाहिजे. आणि रोटरीचा जो हा जळगाव विभाग ज्याच्यात येतो तो इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट हा जगातला सगळ्यात मोठा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यात आजच्या तारखेत 104 क्लब आहेत. तर या पूर्ण 104 क्लबशी संपर्क करून तिथून पार्टिसिपेंट्स आणणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. तर 2013-14मध्ये आम्ही रोटो स्पोर्ट्सची सुरुवात केली ज्याच्यात आम्हाला आनंद मल्हारा सरांनी पण आम्हाला खूप मदत त्यावेळेला केलेली आणि त्यांनीच आमचं पूर्ण रोटो स्पोर्ट्सचं डिझायनिंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये केलेलं होतं. तर त्यांचाही मी खूप आभारी आहे त्यावेळेला. आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर त्यावेळेला आम्ही सगळे जळगावचे जेवढेही रोटरी क्लब्स होते त्यांनी मिळून आम्ही तो रोटो स्पोर्ट्स ऑर्गनाईज केला. आम्ही रोटरी मॅरेथॉन ऑर्गनाईज केली. त्याच्यानंतर मग हळूहळू रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टला एवढं ताकदवर बनवलं आम्ही की आम्ही रोटरी क्लब जळगाव वेस्टने 2दा त्याच्यामध्ये रोटो स्पोर्ट्स जे आहे त्याचं आयोजन केलं. मग 2017-18मध्ये मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला मी एक स्पर्धा अशा पद्धतीची सुरू केली की ज्याच्यामधनं फंड रेझिंग हो. कारण रोटरीचं कार्यच हे आहे की कॉज असायला पाहिजे कुठलाही, बरोबर, एक चांगलं कॉज असायला पाहिजे. तर मी म्हटलं की आपण ज्या वेळेला कुठलाही स्पर्धा किंवा कुठलंही सांस्कृतिक काम करतो त्याच्यातनं फंड रेज करून जर कधी गरजू लोकांना मदत त्याच्यातनं करता आली तर तो जो रोटरीचा जो मोटो आहे सर्व्हिस अबाउट सेल्फचा तो त्याच्यामध्ये सफाईस व्हायला पाहिजे. त्याच्याकरता एक रोटरी प्रीमियर लीग म्हणून 17-18मध्ये त्याची पहिली सुरुवात केली आणि ती जळगावातली पहिली अशी स्पर्धा होती की ज्याच्यातनं आम्ही फंड रेज करून त्याच्यातनं आम्ही एक हॅप्पी स्कूल तयार केली तरसोदला. त्याच्यानंतर तरसोद गावातल्या जवळपास 900 लोकांचं आम्ही मेडिकल चेकअप केलं. 250 म्हणजे जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा मिळून 250 मुलांचं पेडियाट्रिक आणि स्क्विंट कॅटरॅक्ट सर्जरीचं चेकअप केलं आणि त्याच्यातनं ज्या 55 मुलांना सर्जरीची गरज होती त्या 55 मुलांची सर्जरी, त्यांचं राहणं पिणं सगळं त्यांना मोफत, त्यांना एकही पैसा न त्यांना भरता आम्ही त्यांना ह्या सर्जरी सगळे मोफत त्यांना करून दिलेल्या होत्या. अशा पद्धतीने या स्पर्धेतनं आमचं आयोजन आम्ही त्याच्यामध्ये केलेलं होतं. खऱ्या अर्थाने म्हणजे केवळ सामाजिक नाही तर खऱ्या रचनात्मक स्वरूपाचं, सकारात्मक स्वरूपाचं असं काम या माध्यमातून आपण उभं केलं.
तर या सगळ्या प्रवासामध्ये अनेक मान सन्मान पुरस्कार आपल्याला मिळत असतात. त्यातले काही वानगी दाखल महत्त्वाचे पुरस्कार आपण सांगू शकतो? मी महाराष्ट्राकडनं सगळ्यात पहिला खेळणारा खेळाडू होतो म्हणून केअरटेकर ग्रुपकडनं मला अंडर 14 मधनं खेळलो होतो म्हणून मला सन्मानित करण्यात आलेलं होतं. क्रीडा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर विविध स्तरावरती मला रोटरीच्या कार्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या रीतीने माझ्या पद्धतीने थोडंफार मी माझं योगदान दिलेलं होतं आणि काही संस्थांना वाटलं म्हणून त्यांनी मला बहिणाबाई पुरस्काराने आमच्या क्लबला जे आहे ते पहिलं रोटरी क्लबचं पुरस्कार होतं असं की ज्यांना बहिणाबाई पुरस्कारने त्याच्यामध्ये सन्मानित करण्यात आलेलं होतं. याच्यानंतरच फर्ग्युसनचं जे ॲल्युमनाय असोसिएशन आहे त्यांनी देखील मला माझ्या कार्यकर्ता बिलकुल त्यांनी मला पुण्यामध्ये त्या गोष्टींकरता त्यांनी जी 5 विद्यार्थी काढलेली होती त्याच्यात मी एक होतो ज्याच्यामध्ये मला त्यांनी सन्मानित केलं. आणि त्या काळामध्ये माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यामध्ये मला माझ्या सर्व मेंबर्सची खूप मोठी साथ मिळाली होती आणि खूप चांगले कार्य केलेले होते म्हणून मला रेड क्रॉस सोसायटीकडनं पण मला सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि मला जवळपास 6 ते 7 पुरस्कार हे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टकडनं पण मला त्याच्यामध्ये मिळालेले आहे आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन पण त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. खूपच छान. मंडळी, असं म्हणतात की म्हणजे विश्वनियंत्याने काही आपलं अख्खं जे आयुष्य आहे की नाही तर ते एका रांगोळीसारखं आहे बरं का. आणि ती किती ठिपक्यांची काढायची हे जरी निर्मिकाने परमेश्वराने जो सर्वश्रेष्ठ आहे त्याने ठरवलेलं असलं तरी ते कलरफुल ती रांगोळी कशी होईल, ती आकर्षक कशी होईल, ती जास्तीत जास्त सुबक कशी होईल हे प्रत्येकाच्या हातात असतं. आणि आपले ऊर्जावान उत्सवप्रिय ज्यांच्यात मनापासून जे कार्यकर्ता भाव आहे आणि जवळपास 7 वाद्य जे वाजवतात असं अजब रसायन असलेलं हा भला माणूस आज आपल्या संवाद कट्ट्यावर आला आणि यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं मित्रांनो इव्हेंटफुल बनवलं आहे, जॉयफुल बनवलं आहे आणि कलरफुल बनवलेलं आहे. तर सूरजजी, आज आमच्या हॉबी डू बी डू एक तरी छंद असावा. तुमच्या अंगी तर नाना कला आहेत, अनेक छंद तुम्ही जोपासलेले आहेत. तर तुमचं मनापासून पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला मी आभारी आहे आणि तुमच्या पुढल्या सगळ्या संकल्पनांसाठी सुद्धा आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या या हॉबी डू बी टीमच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.